कोरोना विषाणूमुळे 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे। याचा फटका वाजंत्र्यांना सुद्धा बसला आहे। लहान वाजंत्री घरीच बसले असल्यामुळे त्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे। देशात व महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार यांनी लॉकडाऊन केल्यामुळे अनेक व्यवसायांवर संकट उभे राहिले आहे। यातच एक भाग म्हणून कुठेही मंगल कार्य म्हटले की वाजंत्री शिवाय पूर्ण होत नाही। मात्र कोरोनाच्या संकटाने देशभर दहशत माजवली आहे। शासनाने मंगल कार्यालय बंद केले असल्याने लग्न प्रसंग रद्द झाल्याने तालुक्यातील अनेक वाजंत्री व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिने लग्न सराईकरिता उपयुक्त असून या 3 महिन्यात अनेक लग्न समारंभ असतात। लग्न समारंभ म्हटलं की वाजंत्री ही आलीच। मात्र कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शासनाने जमावबंदीची घोषणा केली। त्यामुळे अनेक महिन्यापासून आरक्षित केलेले वाजंत्री रद्द केल्या, त्यामुळे यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। तरी महाराष्ट्र शासनाने त्यांना सहकार्य करण्याची मागणी होत आहे। माझा व्यवसाय बँड पार्टी धंदा आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे 100 लोक काम करते। त्याच्यामुळे आमचा पुरा पोटमारा झालेला आहे। याच्या फरवरी, मार्च, एप्रिल, मे पासून जूनपर्यंत चालतो धंदा आमचा। हा 12 महिन्याचा धंदा, 4 महिना धंदा, 12 महिने आम्ही म्हणजे पोचतो आम्ही सर्व मजुराला। त्याच्यामुळे आमचा धंदा पूर्ण फळला आहे कोरोनामुळे। याची आमची मदत आम्हाला द्यावे शासनाने। कोरोनामुळे आपल्या देशावर फार भयंकर संकट आलं आहे। त्यामुळे ते मंगल कार्यालय हे त्यांचे सुद्धा कॅन्सल झालेले आहेत आणि आमच्या बँड पार्ट्यांनी घेतलेले कार्यक्रम हे सुद्धा कॅन्सल झाले आहेत। त्यामुळे आमच्या बँडवाल्यावर आर्थिक नुकसान भरपाईची मागणी आणि आमच्या कुटुंबावर मोठे संकट आले आहे। त्यामुळे सरकारने आमच्यावर काहीतरी निर्णय घेऊन आम्हाला काहीतरी आर्थिक मदत करावी अशी मी आवाहन करतो। व्यवसाय हा वाजंत्री असल्यामुळे जो सीझन असते तर ह्याच महिन्यामध्ये असते आणि कोरोना व्हायरसमुळे आमचा व्यवसाय पूर्ण ठप्प झाला आहे। तरी शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी अशी विनंती आहे। विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वे येथून बंडू आठवले व राजू शिवणकर।